सर्वांना नमस्कार. सर्वांना जय भीम. आज आपणासमोर येण्याचं कारण की आज कराड शहरामध्ये संघ शाखेच्या वतीने एक बंधुता परिषद आयोजित केलेली होती. या बंधुता परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 2 जानेवारी 1940ला त्यांनी कराड संघ शाखेला भेट दिली होती आणि तो दिवस आज ते बंधुता दिवस साजरा करतायत. असा एक नॅरेटिव्ह या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न होतो आहे. खरं तर आंबेडकर हे 2 जानेवारी 1940ला कराडमध्ये आले होते, पण त्यांनी कधीही संघ शाखेला भेट दिलेली नव्हती. पण आज दुर्दैवाने या देशामध्ये ज्या पद्धतीनं इतिहासाची मोडतोड करून तो मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्याचाच एक भाग आज कराडमध्ये पार पडतो आहे. या कराड शाखेमध्ये आंबेडकरांनी भेट दिली असता आंबेडकरांनी असं म्हटलं होतं म्हणे की माझं संघाशी काही मतभेद असले तरी मी संघाकडे सहानुभूतीपूर्वक पाहतो आहे. खरं तर याचं रेकॉर्ड कुठेही आपल्याला आढळत नाही आहे. तरीसुद्धा आंबेडकरांच्या नावाचा वापर करून आंबेडकरी विचारधारा आणि गोळवळकर विचारधारा किंवा हेगडेवार विचारधारा ही कशी एकच आहे या दृष्टीनं इतिहासाची मोडतोड करून इतिहासाचं एक जो इतिहास आहे त्या इतिहासाला बाजूला सारून आंबेडकर पण कसे हिंदुत्ववादी होते हा एक नॅरेटिव्ह या संघ शाखेमधून सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि त्यामध्ये सर्वात दुर्दैवी बाब अशी आहे की या संघ शाखेमध्ये ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे तथाकथित आंबेडकरवादी आहेत. खरं तर आंबेडकरवाद आणि गोळवळकरवाद हे एक असू शकत नाहीत. हे टोकाच्या दोन भूमिका आहेत. आज देशामध्ये आंबेडकरवाद आणि गोळवळकरवाद या दोन विचारधारेमधला असणारा जो संघर्ष आहे, या संघर्षाची धार बोथट करण्याचं काम या संघ शाखेमधली तथाकथित बुद्धिभ्रष्ट झालेली विचारधाराहीन झालेली जे संघाचे स्लीपर सेल आहेत ते या ठिकाणी काम करताना दिसत आहेत. त्यामुळे माझं सर्व आंबेडकरी समुदायांना आव्हान आहे की अशा पद्धतीनं जो फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी सध्या सबंध देशामध्ये सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कराडमध्ये जी बंधुता परिषद आयोजित केलेली आहे, ती बंधुता परिषद म्हणजे निव्वळ आंबेडकरी समुदायामध्ये धूळफेक करण्याचं काम आहे. आंबेडकर हे कधीही संघाचं समर्थन करत नव्हते. कारण का तर संघ हा कधीही समतावादी विचाराचा नाही आहे, कधीही सामाजिक न्यायाची त्यांनी बाजू घेतलेली नाही आहे, कधी राजकीय न्यायाची बाजू घेतलेली नाही, कधी आर्थिक न्यायाची बाजू घेतलेली नाही. मला संघ शाखेवाल्यांना सांगायचं आहे की आम्हाला तुमची समरसता नको आहे. आम्हाला आंबेडकरांना अभिप्रेत असणारी सामाजिक न्यायाची भूमिका अभिप्रेत आहे, आर्थिक न्यायाची भूमिका अभिप्रेत आहे, आम्हाला राजकीय न्यायाची भूमिका अभिप्रेत आहे. आणि ती भूमिका तुम्ही घेणार आहात का? जर घेणार नसेल तर तुम्ही आंबेडकरांच्या नावाने आंबेडकरांचं नाव घेऊन जे विचाराची जी मोडतोड करण्याची जी मूर्खपणा चालवलेला आहे, विचाराची मोडतोड करण्याचं जे षडयंत्र या देशामध्ये सुरू केलेलं आहे, त्या षडयंत्र आंबेडकरी समुदाय कधीही मान्य करणार नाही. आणि आमच्यासारखे आंबेडकरी ॲक्टिव्हिस्ट हे जे तुमचं षडयंत्र आहे, हे षडयंत्र कधीही समाजामध्ये पर्क्युलेट होऊ देणार नाहीत. आम्ही आमच्या पद्धतीनं आंबेडकर लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आंबेडकरी समुदाय हा देशामधला सर्वात बुद्धिप्रामाण्यवादी वर्ग समजला जातो आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह आंबेडकरी समुदायामध्ये कधीही पर्क्युलेट होऊ देणार नाहीत. आणि हे आंबेडकरी समुदायामधले असणारे तथाकथित बुद्धिभ्रष्ट झालेले संघाचे स्लीपर सेल म्हणून काम करणारे जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेत आहेत, त्यांच्या बुद्धीची मला या ठिकाणी कीव करावीशी वाटते की त्यांना हेही समजत नाही की या देशामध्ये गोळवळकरवाद एका टोकाला आहे आणि आंबेडकरवाद हा एका टोकाला आहे. पण ते
आंबेडकरवाद आणि गोळवळकरवाद हे एका चष्म्यातून बघण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत आणि या देशामध्ये एक वैचारिक भेळमिसळ करण्याचा एक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत की ज्याचा फायदा त्यांना राजकीय पटलावरती मिळावा अशा पद्धतीचं एक षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे. खरं तर हे षडयंत्र फक्त आंबेडकरांच्या बरोबरच होतं आहे अशातला भाग नाही आहे. हे षडयंत्र सरदार वल्लभभाई पटेलांच्या विरोधामध्ये पण झालेलं आहे. हे षडयंत्र महात्मा गांधींच्या विरोधामध्ये झालेलं आहे. हे षडयंत्र सुभाष बाबूंच्या विरोधामध्ये झालेलं आहे आणि आता आंबेडकरांच्या विरोधामध्ये हे षडयंत्र करत आहेत. हे सांगत नाहीत की सरदार वल्लभभाई पटेलांनी संघावरती बंदी घातलेली होती, पण सरदार वल्लभभाई पटेलांवरती काँग्रेसने कसा अन्याय केला हे सांगायला मात्र हे पुढे पुढे असतात. मात्र सरदार वल्लभभाई पटेलांनी संघावरती सुद्धा बंदी घातली होती हे जाणीवपूर्वक हे या ठिकाणी टाळतायत. तशाच पद्धतीनं आंबेडकरांनी या देशामधला असणारा जो मनुवाद आहे, या देशामधला असणारा मनुचा जो कायदा आहे, त्या कायद्याला कशा पद्धतीनं नेस्तानुभूत केलेला आहे की जो संघाला अभिप्रेत होता, की जो संघ त्या या देशामध्ये तो पुन्हा रुजवू पाहत आहे. आणि म्हणून संघाचे असणारे जे काही प्रमुख होते के सुदर्शन यांनीसुद्धा या देशाच्या संविधानाला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकण्यास इतपत त्यांची पोहोच गेलेली होती. आणि म्हणूनच संघ आणि भारताचं संविधान हे कधीही एक असू शकत नाही. मला प्रश्न विचारायचा यांना की जर आंबेडकरांना संघाबद्दल सहानुभूती असेल तर तुम्हाला आंबेडकरी विचारधारेबद्दल कितपत सहानुभूती आहे? आंबेडकरांना अभिप्रेत असणारा जो धर्मनिरपेक्षवाद तुम्हाला या ठिकाणी मान्य आहे का? आणि तुम्ही जर मान्य करत असाल तर तुम्हाला गोळवळकरवाद सोडून द्यावा लागेल, तुम्हाला हेगडेवाद सोडून द्यावा लागेल आणि तुम्हाला निव्वळ आंबेडकरवादावरती आपले असणारं जे मार्गक्रमण आहे ते मार्गक्रमण करावं लागेल. आणि तुम्हाला या देशामधला असणारा जो सामाजिक न्यायाची जी भूमिका आहे, राजकीय न्यायाची भूमिका आहे, आर्थिक न्यायाची भूमिका आहे, ही भूमिका स्वीकारून या ठिकाणी तुम्हाला पुढं जावं लागेल. तर तुम्हाला या ठिकाणी आंबेडकरी समुदाय स्वीकारेल. नाहीतर तुमची असणारी जी काय सांस्कृतिक विरासत मॅन्युप्युलेट करण्याची जी षडयंत्र आहे, तुमचं जे विचारधारेमध्ये मॅनिप्युलेशन आणण्याचं जे षडयंत्र आहे, हे षडयंत्र या ठिकाणी किमान आंबेडकरी समुदाय, आंबेडकरी चळवळीमधला जो ॲक्टिव्हिस्ट आहे तो तुमचं हे षडयंत्र या ठिकाणी कामयाब होऊ देणार नाही. आणि पुन्हा एकदा मी अशा पद्धतीनं विचारधारेचं जे मोडतोड करणारी जी आंबेडकरी समुदायामधले तथाकथित आंबेडकरी समुदायामधले जे संघ शाखेचे जे स्लीपर सेल आहेत त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि पुन्हा त्यांनी अशा पद्धतीचं दुष्कृत्य करण्याचं धाडस करू नये या ठिकाणी अशी मी त्यांना इशारा देतो. ज्या अर्थी त्या आंबेडकरी नावाला बदनाम करण्याचा एक षडयंत्र करतायत त्या अर्थी ते कधीही आंबेडकरवादी असू शकत नाहीत असं या ठिकाणी मला वाटतं आहे.